कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे 4 नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महापौर निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. संबंधित नगरसेवकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. या घडामोडीमुळे केडीएमसीमधील सत्ता समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही तासात या प्रकरणात नेमकी काय घडामोड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळजवळ 11 नगरसेवक निवडून आले, पण त्यामध्ये 4 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत. तर कल्याण पूर्वला मधुर म्हात्रे तसेच कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक कल्याण पूर्व विधानसभेत असल्यामुळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे की आमच्या पक्षाचे जे नगरसेवक नॉट रिचेबल आहे त्यांची चौकशी करणे, त्यांच्या सुरक्षिततेविषयी काळजी करणे आणि जे काय नॉट रिचेबल झालेलं आहे तर त्यांना जे काय सत्ताधाऱ्यांनी पळवलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला एक आणि जनतेला पण जे काय अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे की आमच्या चिन्हावर निवडून यायचं, जनतेशी पण प्रतारणा करणं हे कोणालाच आवडलेलं नाहीये. आणि त्यामुळे आज पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची मिसिंगच्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे आणि त्याची दखल पोलीस घेतील. त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे व जे काही तांत्रिक बाबी आहेत ते तपासून त्यांच्या जीवाला धोका आहे का, अपहरण झालंय का, त्यांचं काय झालंय ते आजपर्यंत जनतेला पण कळालं नाही व आम्हाला पण कळालं नाही. त्यामुळे हे सर्वच आम्ही एक काळजीपूर्वक त्यांना बघतोय की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मीडिया समोर यायला पाहिजे होतं. तर आमचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर असतील, तात्या माने असेल, कालच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याबद्दल सांगितलं होतं की आज मिसिंगची तक्रार दाखल करू. त्या पद्धतीने आज आम्ही मिसिंगची तक्रार दाखल करायला गेलेलो आहे. तर त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून ते पुढील कारवाई करतील असं आम्हाला त्यांनी सांगितलं.